एवढं सकाळी सकाळी मी निघाली आहे घर शांतीला, म्हणजे घर भरण्याचा कार्यक्रम आहे आमच्या योगेश भाऊकडे पाचोऱ्याला. तर कल्याणवरून रात्री निघाली होती मी. तर इथे आमच्या योगेश भाऊने छान असं घर बांधलेलं आहे. खूप दिवस झाले चालू होतं घर शांती करायचं. योगेश भाऊ, पूजाबाई, आता इथे हा आमचा सगळा मामाचा परिवार आहे, मामा, मावशा, मावस बहिणी वगैरे. तर नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर योगेश भाऊ, माझा मावस भाऊ, त्याच्याकडे घर शांती होती. तर सगळ्यांच्या सुट्ट्यांच्या हिशोबाने त्यांनी काढली होती दिवाळीमध्ये. तर हे आधीचं बांधकाम आहे, जेव्हा मी आधी गेलेली होती तेव्हा हे केलेलं होतं आणि बाकी होतं बरंचसं काम. नंतर कलरिंग वगैरे, फर्निचरचं काम वगैरे चालू होतं तेव्हा आम्ही गेलो होतो. मग नंतर 7-8 महिन्यांनी त्यांनी पूर्ण काम वगैरे झाल्यावर घर बांधणी केली. माझा मावस भाऊ आहे योगेश जाधव. तर मग छान असं घर एक स्वप्न असतं प्रत्येकाचं, तसं त्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. आणि छान आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं आपण घर सजवू शकतो जेव्हा आपण कमवतो वगैरे तेव्हा. तर छान असं घर बांधलेलं आहे. श्रीकृपा नाव टाकलं आहे, श्रींची कृपा. तर बघूया आपण पुढचा कार्यक्रम. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा हिंदू धर्मानुसार गृहप्रवेश करताना आपल्या इथे घर शांती म्हणा, वास्तुपूजा म्हणा, ती करतोच आपण. कारण जेव्हा जी जागा घेतलेली असते, जी वास्तू असते, ती पवित्रकरण करण्यासाठी आपल्याला तिथेच राहायचं असतं आता. तर त्यामुळे आपल्या इथे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे घर शांती करायचं. तर इथे सगळ्यात पहिले रांगोळी काढण्याचा कार्यक्रम चालू होता. या दोघीजणी त्या छान अशी रांगोळी काढत होत्या. त्यानंतर इथे लॉन वगैरे छोटंसं बाहेर, आणि सगळंच त्याने एकदम शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं आहे. शिक्षक असल्यामुळे सगळं घरात पण सगळं असं व्यवस्थित सोयी वगैरे केलेले आहे. कारण घर असं म्हणतो आपण एकदाच होतं. तर छान असं घर बांधलेलं आहे, प्रत्येक सोयी वगैरे केलेल्या आहे, सगळ्या सोयी व्यवस्थित केलेल्या आहे. तर बघू शकतो आपण छान असं आहे. मग नंतर रांगोळी वगैरे काढली वास्तुशांतीची. त्या दोघींनी, त्या वहिनीच्या मैत्रिणी होत्या त्यांनी. आणि मग इकडे तयारी चालू आहे सगळ्यांची. तर इथे मावशा आहे दोघी. माझी आई जरा उशिरा आली होती. वाती ओळत आहे इकडे. आणि इकडे पूजा मांडून ठेवली ब्राह्मणाने. आदल्या दिवशीच पूजा मांडलेली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी करायला सोपं पडतं. तर इथे वास्तुमंडळ, जगदंबा, म्हणजे सगळ्याच देवांच्या, दत्त, सत्यनारायण, कुलस्वामिनी, सगळ्यांची इथे पूजा मांडून घेतलेली आहे. होमाची एका बाजूला हवनाची तयारी झालेली आहे, कारण पूजा वगैरे झाल्यावर हवन करतात. तर इथे आमची पूजा वहिनी योगेश भाऊ रेडी पूजेला बसण्यासाठी. तर छान असं इथून घराचं प्रवेशद्वार आहे. समोर असं गणेशाची फ्रेम लावली छान. आणि त्या एंटर होतं आतमध्ये. हॉल आहे, हॉल आणि किचन अटॅच आहे, मध्ये देवघर आहे. सुंदर अशी घराची रचना केलेली आहे. तर पाहुणे वगैरे आलेले होते खूप, आणि नंतरही मग खूप पाहुणे आले होते. मी सकाळीच पोचली होती, त्यामुळे आधीच व्हिडिओ बनवायचे चालू होते. इथे ब्राह्मण पण आलेले होते. छान असं देवघर आहे इथे. हॉल आणि किचनच्या मध्ये मधून जिना आहे, त्यामुळे मधून वरती जाता येतं. इकडे देवांचे फोटो वगैरे लावलेले आहे. इथे त्यांच्या आत्या वगैरे. इथे त्या वहिनीची मावशी आणि माझी मावशी दिवे वगैरे बनवत आहे. कारण घरातही हे काम करायला मेन जे पाहुणे असतात ते काही कामं असतात ते करून घेतात, स्टोर रूम वगैरे. तर इकडे चालू आहे सगळ्यांचं जे ते कामं करायचे. आणि कोणाचा चहा बनवायचा चालू आहे. आमची मधू इथे चहा बनवत होती कोणाला तरी, तर वहिनीची आई आहे. आणि इकडे मागे आहे कपडे धुवायची वगैरे सोय. तर छान असं घर बांधलेलं आहे. ते घरामध्येच छोटंसं असं ग्रीन लॉन केलं आहे त्यांनी. तर छान वाटतं असं. मध्येच वरतून मोकळं ठेवलेलं आहे आणि मध्ये ग्रीन कार्पेट वगैरे टाकलेलं आहे. इथे एक बेडरूम आहे, इथे वॉश एरिया आहे. आणि इकडे एका बाजूला परत एक दुसरा बेडरूम आहे. मग नंतर पाहुण्यांनी सगळं घर भरून गेलेलं होतं. तर इथे वर जाऊया आता. वर पण 2 खोल्या काढलेल्या, एक स्टोर रूम आहे आणि एक मोठे रूम आहे. इथे बाहेरच्या बाजूला थोडंसं टेरेस आहे, आणि इकडून मागच्या साईडला अजून दुसरं ओपन टेरेस आहे. इथे एक स्टोर रूम आहे आणि इथे एक रूम काढलेली आहे. तर इकडे गच्चीवर पाहुणे वगैरे आले म्हणून खूप सारे कपडे वगैरे वाळत घातलेले आहे. पुढे जाऊया आपण. तर मग इथे समोरच त्यांच्या इथे मैदान आहे, ओपन प्लेस म्हणू शकतो आपण सोसायटीमधलं, किंवा त्या
जे असतं. आता आमचा भाऊ चालला आहे तिथे स्वयंपाकाची तयारी बघायला, कारण दुपारी जेवणाचा कार्यक्रम होता. जेवणाची ऑर्डर वगैरे दिलेली होती, ते लोक येऊन बनवत होते स्वयंपाक. तिकडे गेला होता भाऊ बघायला. इथे चालू होतं बट्ट्यांचं पीठ वगैरे, कारण खानदेश म्हटलं आपल्याकडे बट्ट्यावरून भात पाहिजेच. तर इथे वरतून हॉलमधून इथे हा एरिया दिसतो हॉलचा वरच्या साईडनी. तर अशा पद्धतीने घराची रचना आणि सुंदर अशी रचना केलेली घराची पण वास्तुशास्त्रानुसार. म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नको. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये.